संजय जाधव दिग्दर्शित तू ही रे या चित्रपटातलं हे गाणं अमित राज यांनी कंपोज केलंय. या संपूर्ण गाण्यात दिसणार आहे तेजस्विनी पंडितचा बहारदार परफॉर्मन्स. पण त्यासोबत असतील सई, स्वप्नील आणि सुशांत शेलार. तर कोणाचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल हे जाणून घेऊया. स्वप्नील, लग्नाचा माहोल आहे आणि शेवटी तूही लग्नाच्या गेटअपमध्ये दिसलेला आहेस. तेजस्विनीचा परफॉर्मन्स आहे. तुझं काय निमित्त आहे ह्या गाण्यामध्ये? माझ्या मित्राचं लग्न आहे आणि त्या निमित्ताने हे जे कॅरेक्टर आहे हा या लग्नाला येतो. सो याच्या मित्राचं लग्न आहे आणि तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे. त्या लग्न त्या दोघांचं आहे आणि हा पहिल्यांदा इथे तिला बघतो. टेक्निकली पहिल्यांदा बघत नाही, पण इंट्रोडक्शन म्हणून पहिल्यांदा इथे बघतो. इन फुल फरोर, इन फुल ग्लॅमर. आणि जे व्हायला पाहिजे हिरोनी हिरोईनला बघितल्यानंतर ते सगळ्या गाण्यात होते. एकीकडे खूप हाय ऑक्टेन, खूप एनर्जीने भरलेलं गाणं चालू आहे, माहोल लग्नाचं. आणि एकीकडे खूप छोट्या साध्या पर्सनल मोमेंट्स आहेत त्या दोघांच्या, त्या गाण्यातल्या. सो आय थिंक मस्त कॉन्ट्रास्ट असणारं गाणं. नक्कीच. संजय जाधव म्हटलं की सगळं ग्रँड असणं साहजिकच आहे आणि पुन्हा एकदा तसंच गाणंही ग्रँड आहे. पोशाख जे आहेत तेही फार छान झालेत. काय सांगशील या सगळ्या ग्रँड लुकबद्दल? खूप मस्त वाटतं. आय थिंक तू म्हणलीस तसं की वेन इट इज अ संजय जाधव फिल्म, हे सगळं अनुषंगाने येतं. सो वेगळं ते बोलायची काही गरज उरत नाही. पण फार सुंदर गाणं केलं आहे अमित राजने. आणि उर्मिला धनगर, अमित स्वतः आणि वैशाली सावंत आणि ते गाणं वैशाली सावंतने इतकं सुंदर गाणं म्हटलं. फार सुंदर, म्हणजे क्या बात आहे असं गाणं म्हटलं. आणि अमितने फार सुंदर गाणं कंपोज केलं. उर्मिलानी पण फार सुंदर म्हटलं. सो गाण्यालाच एक वेगळी ऊर्जा आहे, वेगळी एनर्जी आहे. असं वाटतंय की गाणं खूप मोठं हिट होईल. असं खूप गाण्यांबद्दल म्हणता येत नाही, पण मी या गाण्याबद्दल आवर्जून मला असं वाटतं की गाणं गरबामध्ये खूप वाजेल. कारण ह्याचा जो ठेका आहे ना, तो खूप दांडिया किंवा गरबाचा ठेका आहे. सो आय होप की एक मराठमोळं गरब्याला गाणं मिळेल असं मला मनापासून वाटतं. प्यारवालीमध्ये तू आणि सई दोघंही एका लग्नाच्या गाण्यामध्ये नाचला आहात आणि तेजस्विनी ह्या गाण्यावरती एकटी परफॉर्म करते. तर काही टिप्स वगैरे दिलेल्यास का? नाही. तर आम्ही काही टिप्स देण्यात की चांगले डान्सर नाही, मग मी डेफिनेटली नाही. पण तेजू खूप मेहनत करते आणि खूप छान होतो तिचा डान्स आणि दिसते खूप सुंदर. काम ती उत्तम करतेच. सो आय थिंक आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द सॉन्ग. कारण आत्ता मी पण सगळ्या शॉट्समध्ये नाही आहे. मी ज्या आमच्या मोमेंट्स आहेत त्या शॉट्समध्ये. बाकी तिचा एक फुल फ्लेश डान्स सिक्वेन्स चालू आहे वेगळीकडे. सो पण आय एम शुअर की ती फार भारी करत असेल, कारण शी इज अ व्हेरी फाईन ॲक्टर अँड शी नोज हर जॉब. ती फार सुंदर दिसते. अँड इफ द डान्स कॉम्प्लिमेंट्स हर लुक्स, देन वी हॅव अ क्रॅकर ऑफ अ सॉन्ग. तेजस्विनी, अतिशय ग्रँड असा लग्न सोहळा आहे. तुझं ग्रँड लुक इथे पाहायला मिळतोय. लग्नामध्ये सफेद साडी पहिल्यांदाच पाहतोय आणि ती इतकी ग्लॅमरस वाटते. काय सांगशील? हो, तू ही रे फिल्मसाठी शूट चालू आहे आमचं गाण्याचं. आणि हर्षदा ताईसाठी स्पेशल 2 थम्सअप, कारण तिने माझा हा लुक डिझाईन केला आहे. जनरली लग्न म्हटल्यानंतर आपल्याला खूप कलरफुल असण्याची सवय असते. खूप कलर्स नेसायच्या किंवा पुरुषांनीसुद्धा खूप कलर्समध्ये यायची सवय असते. पण आता लग्न समारंभात ब्लॅक तर घालू शकत नाही आणि हिरोईन ही वेगळी दिसलीच पाहिजे. त्यामुळे हर्षदाताईंनी स्पेशली माझ्यासाठी व्हाईट ही थीम ठेवली होती. व्हाईट आणि सिल्वर अँड डायमंड असं तिने ठरवलं होतं. तर त्यानुसार तिने मला ही साडी दिली आहे आणि खूप सुंदर स्क्रीनवरती तर अफलातून दिसतंय. कारण एक वेगळंच यशराज करण जोहर स्टाईल असं एक ग्रँड सेट झाला आहे. आणि त्याच्यावर अमित राजच्या कंपोजिशन असलेलं एक गाणं, गुरुचे लिरिक्स आणि वैशाली सामंत आणि उर्मिला धनगरनी अप्रतिम गायलेलं गाणं, असं सगळं मिळून हे जे काय कॉम्बिनेशन आहे. आणि सुजित कुमार याचा कोरिओग्राफी करतो आणि संजय दादा ऑब्व्हियसली ह्याचा डिरेक्टर आहे. तर त्यामुळे सेटवरती खूप धमाल वातावरण आहे. गाणं शूट होताना मुळातच तसं बघायला गेलं तर कोरिओग्राफर जास्त काम करत असतो आणि डान्सर जास्त काम करत असतो. त्यामुळे डिरेक्टरला थोडासा असा मोकळा वेळ असतो. त्याचा पुरेपूर वापर संजय जाधव करत आहेत. म्हणजे इकडे ऑन कॅमेरा एक गाणं शूट होतं आहे आणि ऑफ कॅमेरा त्याचं एक वेगळंच गाणं शूट होतंय. तेजस्विनी, गाणं खूप मोठं झालं आणि असं आहे की हे गाणं पूर्ण तुझ्यावर कोरिओग्राफ आहे. तू हे डान्स परफॉर्म करतेस. कसं वाटतं एक गाणं अख्खच्या अख्खं इतकं ग्रँड आणि इतकं सुंदर दिसून गाणं सादर करायचं? मला असं वाटतं की संजय जाधव फिल्म असं म्हटल्यानंतर सगळंच ग्रँड असणार आहे हे आपण साधारण आता गृहीतच धरायला लागलो आहे सगळे.
तर त्यामुळे हे गाणं ग्रँड आहे. याची शूटिंग पद्धत पण खूप ग्रँड आहे. प्रसाद भेंडेनी अप्रतिम कॅमेरा हँडल केला आहे आणि सगळेच खूप सुंदर दिसत आहेत. म्हणजे आपल्यालाच विश्वास बसत नाही की आपण ओ माय गॉड मी इतकी कशी काय सुंदर दिसू शकते. त्यामुळे इतकी सुंदर मी दिसते गाण्यामध्ये. तर त्यामुळे इट इज ऑलवेज अ ग्रँड प्रोजेक्ट गाणं आणि द वे ही शूट्स. कारण त्याच्या डोक्यात ना खूप सगळ्या गोष्टी फिक्स असतात की मेरे को ये कैसे दिखना है, फुल ब्लोअर चाहिए और हिरोईनचे केस बीस असे उडले पाहिजेत वगैरे. आता कम्प्लीट डिसायडेड असतं. त्यामुळे आपण या प्रोजेक्टचा आणि या गाण्याचा एक भाग आहोत आणि आपल्यावर हे पिक्चराईज केलं जातं. ह्याचं प्रेशरसुद्धा थोडंसं असतंच नाही म्हटलं तरी. आणि ह्याच्यामध्ये हे गाणं नुसतं गाणं नाही आहे, ह्याच्यामध्ये स्टोरी पुढे जाते आणि 2 कॅरेक्टर्समध्ये कन्व्हर्सेशन आहे न बोलता. तर त्यामुळे इतकं इंटरेस्टिंगली ते शूट करतात. सो इट इज फन. सई सगळेजण लग्नाच्या गेटअपमध्ये आहेत पण तू नाही आहेस, काय सांग? नाही, कारण आज माझं शूट नाही आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि ह्या गाण्यात मी नाही आहे. हे तेजस्विनीचे इंट्रोडक्शनचं गाणं आहे आणि एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत म्हणून मी नाही आहे या गाण्यात. नक्कीच. पण तू गाणं बघतेस, तेजस्विनी इथे परफॉर्म करणार आहे, कसं वाटतंय हे वातावरण? खूप मस्त वातावरण आहे. तेजू खूप छान दिसते. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा ती रेडी होऊन आली आणि आम्ही क्लोजअप बघत होतो तेव्हा मला असं वाटलं की हिला लाईट्सची गरजच नाही. शी सो फेअर, हर आयज अ सो लवली आणि मजा येते. म्हणजे शी इज अ वंडरफुल ॲडिशन टू द फॅमिली. आणि नेहमीचं तामझाम नसेल तर आम्हाला चैन पडत नाही. सो तामझाम आहे, खूप डान्सर्स आहेत, खूप लोक आहेत, सगळे ॲक्टर्स आहेत एकाच वेळी. सो आम्ही खूप मजा करतो आहे. म्हणजे शूटिंग बाजूला ठेवून मजा जास्त हे नेहमीसारखं चालू आहे. त्याच्यात काही खंड पडेल असं मला वाटत नाही. प्यारवालीमध्ये तू एका लग्नाच्या गाण्यामध्ये परफॉर्म केलेला, आज तेजू करते, तर काही टिप्स वगैरे दिलेल्यास का? मी नो वे नाही, मी कुणाला काही टिप्स देत नाही. अजिबात नाही. माझा एरिया नाही आहे तो. स्पेशली डान्स नाही, अजिबात नाही. उलट मी टिप्स दिलं तर तेजूला जे येते ते विसरेल. त्याच्यामुळे आय एम स्टेईंग अवे. जेव्हा माझ्या इंट्रोडक्शनचं गाणं असेल तेव्हा मग मी मेहनत करेन त्याच्यात. नक्कीच. ह्या गाण्यामध्ये असं वाटलं का बघताना यार मी हवी होते, असं काही वाटलं? नाही, कारण एवढं तामझाम, साडी, एवढी सगळी ज्वेलरी, मला असं वाटलं की थँक गॉड माझं इंट्रोडक्शनचं गाणं सिम्पल असणार आहे आणि जे मला येतं ते करायला लागणार आहे. हे सगळं आपल्याला नाही जमेल. नक्कीच. तेजूला तू पाहिलंच आणि तू हिरे आहे, स्वप्नील आहे आणि तुझी पुन्हा एकदा टीम एकत्र आलेली आहे नवीन चित्रपटासाठी. काय वातावरण, किती उत्साह? खूप उत्साह आहे. म्हणजे वर्षातून एकदा आपण हॉलिडेची किंवा पावसाळ्याची किंवा हिवाळ्याची जशी वाट बघतो की आता कधी पाऊस येणार किंवा आता कधी थंडी पडणार, तशी मी आणि स्वप्नील संजयदाच्या फिल्मची वाट बघत असतो की कधी दादा फिल्म करतो आणि कधी आम्ही शूटिंग करतो. घरी एक काहीतरी उत्साह आणि सण असल्यासारखं वातावरण असतं आणि इथे असताना म्हणजे आम्ही तन मन धन सगळं विसरून शूट करत असतो. कारण घर का फिल्म आहे त्यामुळे सगळंच पणाला लागलेलं असतं आणि मजा येते. म्हणजे चैन नाही पडत. जर दादाची फिल्म वर्षातून एकदा शूट नाही झालं तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. शूटिंगचे काही नियम वगैरे आहेत का उन्हाळा पावसाळ्याशी? नाही, आता ह्यावेळेस काय झालं की इंडोर शूटिंग आहे त्याच्यामुळे तो एक आम्ही दंड करू शकलो नाही. पण यावेळेस गोष्टी विसरल्या, हरवल्या की 100 रुपये फाईन आहे. ब्लॅक टॉप घातला की 100 रुपये फाईन आहे. गोष्ट एखादी विसरली की 500 रुपये फाईन आहे. कचरा केला की 10 रुपये फाईन आहे. आर्ग्यू केलं की मग ते पैसे तुम्ही कोण आहात याच्यावरून वाढत जातात. म्हणजे आमच्या प्रोड्युसरनी पहिल्याच दिवशी खूप आर्ग्यू केलं तर त्यांचे 100 रुपयाचे 8,000 रुपये झाले आणि पहिल्याच दिवशी आमची 8,000 रुपयाची कमाई झाली. वा, छान. पोस्ट प्रोडक्शनसाठी फार पैसा. पोस्ट प्रोडक्शन आहे. दिस मनी वी यूज फॉर रॅपअप पार्टी. म्हणजे रॅपअप पार्टीला वेगळा खर्च नको आणि रॅपअप पार्टी जितकी दिमाखदार आणि जितकी छान होईल तितकी मजा. सो मागच्या सगळ्या 3 फिल्म्सचं रेकॉर्ड ब्रेक करावं अशी आमची इच्छा आहे. आता बघू. सुशांत, सगळं वातावरण अगदी लग्नमय झालेलं आहे. तू स्वतः सोहळ्यातला एक भाग आहेस. कसं वाटतं आजचं? पुन्हा लग्न करावं असं वाटतं. एवढी हिंमत? नाही, पण मजा येते. आणि संजय दत्तच्या सिनेमामध्ये कसं आहे की कुठल्याही गोष्टींसाठी तुटवडा नसतो, कॉम्प्रोमाइज होत नाहीत कुठल्या गोष्टी.
ज्या गोष्टींना जेवढा वेळ दिला पाहिजे, जेवढा खर्च केला पाहिजे तेवढा खर्च केला जातो. त्यामुळे एक समाधान मिळतं की वा क्या सेटअप आहे, मजा. नक्कीच सुशांत, ह्या गाण्यामध्ये असण्याचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं निमित्त असणार आहे, कारण स्टोरी पुढे सरकते असं म्हटलं जातं. तर तुझं निमित्त? माझ्या आणि स्वप्नीलच्या मित्राचं लग्न आहे. सो आम्ही त्या मित्राच्या लग्नाला आलो. मित्राच्या लग्नात काही गोष्टी घडतात ज्या कोणाच्या तरी आयुष्याशी रिलेटेड आहेत. त्या काय आहेत त्या हळूहळू उलगडत जातील. सो सध्या धमाल चालली आहे, मजा चालली आहे. आणि हे गाणं जे आहे ते अमित राजने इतकं सुपअप केलं आहे. वैशाली सामंत आणि उर्मिला यांनी गायलं आहे. ते अप्रतिम गाणं आहे. 100% ते दांडियामध्ये वाजणार आणि नेहमीच वाजत राहील. मी एक दांडियाचा आयोजक म्हणून मला खूप आनंद झाला की यार यावर्षी एक नवीन गाणं मिळालं. सो एक वेगळी मजा मराठीमध्ये अशा पद्धतीची गाणी तयार होणं एक वेगळा त्याच्यासाठी सपोर्ट मिळतो लोकांना आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी. पुन्हा एकदा नवीन चित्रपट संजय दादांसोबत तूही भाग म्हणून येतोस, कसा आहे? काय नाही, शेवटी काय असतं, आपण आपल्या घरात जेवढे कम्फर्टेबल असतो, मग कमर्शियल ॲक्टर, प्रोफेशनल ॲक्टर म्हणून काम करत असताना सगळीकडेच तुम्हाला चोखच काम करावं लागतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरी काम करता तेव्हा एक वेगळी मजा, वेगळं कौतुक, वेगळे कम्फर्ट झोन, एक वेगळीच दुनियादारी. तर ही होती ॲक्टर सोबतची धमाल. पण या गाण्यात दिसणार आहेत गाण्याचे गायकही. त्यांनी केलेली धमाल जर तुमची पाहायची राहिली असेल तर पार्ट 1 वर क्लिक करायला विसरू नका.